भेटली, एवढी गर्दी बघायला भेटली विचारू नका. लाईन तर एवढी मोठी होती ना, या लाईनीमुळे तर माझी खूप जबरदस्त काय मित्रांनो. तर मी तुमचा ब्लॉगर राहुल. तर मित्रांनो, फायनली आपल्या कशा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण चाललो कॉलेजला जाण्यासाठी आणि आपल्या रस्त्यामध्ये आता भरपूर सारे व्ह्यू भेटणार आहेत. तर आपण क्लिक करूया आणि शेवटपर्यंत बघा. जबरदस्त वातावरण असतं, त्याच्यामध्ये आपल्याला आता बकऱ्या दिसलेल्या आहेत. आता पुढे आपण लालपरीला ओव्हरटेक करूयात आणि पुढे तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मित्रांनो, आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता फायनली आपण आलो गोबापूरमध्ये. काहीच फायनली बघू शकता, ट्रकची तर पूर्ण लाईनच लागलेली होती. बहुत जबरदस्त लाईन होती मित्रांनो तिथं. आता आपण लालपरीला ओव्हरटेक करूयात. लालपरी गोळ्या डेपोची आहे मित्रांनो. फायनली बघू शकतात. आता आपण आलोय चिंचमारीमध्ये. तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त असे चिंचमारीचा व्ह्यू आहे. आणि या व्ह्यू मध्ये आपल्याला आता भेटलेला आहे कुल्फीवाला. तर तुम्ही कुल्फीवाला बघू शकताय. कुल्फीवाला बघा, बिचाऱ्याचे एवढे हाल आहेत मित्रांनो. बघू शकतात त्याचे कष्ट, बघू शकतात एवढा उतार आहे. त्या उताराला तो त्याची गाडी लोटतोय म्हटल्यावर जबरदस्त हाल आहेत मित्रांनो इकडच्या माणसांचे. मित्रांनो, कष्ट केल्याशिवाय फळ भेटत नाही. आपल्याला आता पुढे भेटलेला आहे जेसीबी. यू नो जेसीबी. जेसीबी इज द जबरदस्त. जबरदस्त जेसीबी देख सकते हो बच्चों लोग. अब हम जा रहे हैं आगे की तरफ. आगे का हे माहोल जबरदस्त आहे मित्रांनो. बघू शकतात हा जो डोंगर आहे तो पूर्ण झाडाने काळा झालेला आहे, म्हणजे पूर्ण जाळून टाकलेला आहे जंगल. जबरदस्त मित्रांनो. निसर्ग जर आपण पेटवलं ना, झाडं जर आपण पेटवले ना, तर पाऊसच पडत नाही मित्रांनो. आणि यावर्षी तेच झालेलं आहे. त्याच्यामुळं झाडं कुणी पेटून नाही, डोंगर पेटवायचं नाही मित्रांनो. आता पुढे भेटूयात. आता आपल्याला खतरनाक तण आहे मित्रांनो इथं. हे बघा, एवढं जबरदस्त तण आहे. एकदम घाट आहे बघा. खाली डायरेक्ट दरी. इथून जर एकदा गाडी खाली गेली तर डायरेक्ट दरी. आणि इकडं तर वावर आहे डायरेक्ट. पुरा नाथ पुळण जळगाव धुळा कार्यक्रम आहे खाली. मित्रांनो, आता आपण फायनली 5 ते 10 मिनिटात पोहोचतोय अबोण्यामध्ये. अबोण्यामध्ये तर भरपूर सारी पब्लिक असते मित्रांनो. आज तर गुरुवार आहे आणि शुक्रवारी बाजार असतो अबोण्याचा. तरी फायनली आता बघूयात आपण अबोण्यामध्ये किती पब्लिक आहे. गाईज फायनली आता आपण आलोय लॉन्च पाशी. लॉन्च पाशी तर आपल्याला डायरेक्ट ट्रॅक्टरांची गर्दी बघायला भेटली. गाईज आता इथून फक्त 2 किलोमीटरवरती अबोना आहे.
पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. फायनली आता 2च काही सेकंदावरच राहिलंय अबोना. आणि गाईज आता आपण फायनली आलोय अबोन्यामध्ये. तुम्ही बघू शकतायत अबोन्या नगरीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. बघू शकतायत अबोन्याचा व्ह्यू. या 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 इथं तर पेट्रोल पंपावरती एवढी गर्दी बघायला भेटली, एवढी गर्दी बघायला भेटली विचारूच नका. लाईन तर एवढी मोठी होती ना, या लाईनीमुळं तर माझी पूर्ण जबरदस्त. बघू शकतायत लाईन म्हणजे लाईन बघा. तर आपल्याला गर्दी तर काहीच बघायला भेटत नाही, पण तरी आहे थोडीफार. काही आता फायनल आता आपण कॉलेजच्या दिशेने चाललोय. बघू शकतात आपल्या कॉलेजकडे तर भरपूर सारी गर्दी होती. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो, लाईक, सबस्क्राईब करून टाका. भेटूया तशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत इथंच थांबू.